नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे विकास गायकवाड आणि आपणास शिकवत आहे मराठी हा विषय। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच अशा विद्यार्थ्यांची मला फोन आला होता की सर मराठीची बॅच कधी सुरू होणार आहे ऑनलाईनला। तर ही बॅच आपण उद्यापासून सुरुवात करत आहोत आणि या मराठी व्याकरणामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे हे आपल्याला त्या अगोदर जाणून घ्यावं लागतं। त्याचबरोबर मराठी हा विषय कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो हे आपल्याला माहित पाहिजे। महाराष्ट्र शासन जे काही स्पर्धा या ठिकाणी कंडक्ट करतं त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी हा विषय असतो म्हणजेच असतो। जसं तलाठी भरती असेल, तलाठी भरती सुद्धा तुम्हाला मराठी विषय आहे। तुम्हाला पोलीस भरती असेल, पोलीस भरतीला मराठी विषय आहे। तुम्हाला शिक्षक भरती असेल तर शिक्षक भरतीला मराठी विषय आहे। म्हणजे मराठी विषय हा महाराष्ट्र शासन सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा विषय मराठी असतो। तर या मराठी विषयामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे हे या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं असतं। तर बघा, मराठी शिकत असताना आपल्याला काय बघावं लागतं, सर्वप्रथम अनुक्रमणिका ही मराठी विषयाची अनुक्रमणिका आहे। त्या अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला कोणकोणते प्रकरण हे प्रामुख्याने अभ्यासावे लागतात हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे। बघा, आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी बघा प्रकरण दिले आहेत मराठी विषयाचे। कोणकोणते प्रकरण बघा, भाषा माहिती आहे, वर्ण विचार आहे, संधी आहे, असे आपल्याला प्रकरण जवळपास किती आहेत तर 40 प्रकरण आहेत। 40 प्रकरण आहेत। एखादा दुसरा राहिला जरी असेल तर तो आपण पुढे जोडू शकतो। तर आपल्याला 40 प्रकरण बघायचे आहेत। मग पहिलं प्रकरण जे आहे, पहिलं प्रकरण कोणतं आहे तुमचं तर भाषा माहिती। मग भाषा माहिती शिकत असताना या ठिकाणी आपण भाषा माहिती म्हणजे काय तर भाषेमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, भाषा म्हणजे काय, भाषेची लिपी कोणती आहे, अभिजात भाषा म्हणजे काय, राजभाषा म्हणजे काय, प्रादेशिक राजभाषा म्हणजे काय, त्याचबरोबर मराठी भाषेत जन्म कुठून झाला, मराठी भाषेमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, या सगळ्याच गोष्टीचा अभ्यास आपल्याला भाषा माहिती या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर बघा पुढचं जे प्रकरण आहे ते पुढचं प्रकरण कोणतं आहे तर वर्ण विचार। आता वर्ण विचारामध्ये आपल्याला वर्णांचा अभ्यास करायचा आहे। मग आपल्या या मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, मग आपल्याला माहिती आहे 52 वर्ण आहेत। मग त्यापैकी आपल्याला स्वर किती आहेत, त्यानंतर आपल्याला व्यंजन किती आहेत, स्वरादी किती आहेत, विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत, त्याचबरोबर आकार विल्हेय क्रम काय, वर्णांची रचना काय, वर्णांचे उच्चार स्थाने काय, या सगळ्याच गोष्टीचा अभ्यास आपल्याला कुठं करायचा आहे तर वर्ण विचार या प्रकरणामध्ये करायचा आहे। त्यानंतर बघा पुढचं प्रकरण आपल्याला दिसतंय या ठिकाणी काय आहे, संधी आहे। मग आता संधीमध्ये आपल्याला संधीचे मुख्य प्रकार किती पडतात तर 3 प्रकार पडतात। स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे। या 3 प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। परंतु त्यातही पुन्हा कोणकोणते नियम दाखवले आहेत या सर्व नियमांचा अभ्यास आपल्याला संधीमध्ये करायचा असतो। आणि संधी हे प्रकरण वर्णमाला झालं की लगेच तुम्हाला दाखवलेलं असतं। याच्या मागचं कारण म्हणजे काय तर वर्ण एकत्र करणे म्हणजेच काय आहे तर संधी तयार करणे। जरी आपण 2 शब्द जोडत असलो तरी आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात काय करतो, 2 वर्ण एकमेकांमध्ये मिसळतो। म्हणून वर्णांचा अभ्यास झाला की आपल्याला काय शिकायचं असतं तर आपल्याला संधी प्रकरण शिकायचं असतं। संधी नंतर बघा पुढचं आपल्याला प्रकरण या ठिकाणी दिसतं आहे ते म्हणजे काय आहे तर शब्द विचार। आता शब्द विचारामध्ये आपल्या शब्दांचा अभ्यास करायचा आहे। मग शब्द कशा प्रकारे वापरले जातात आणि मग शब्द विकारी आहेत का अविकारी आहेत, मग विकारी कोणते अविकारी कोणते, या सर्वांचा अभ्यास म्हणजेच काय आहे तर शब्दांच्या जाती आहेत। मग या शब्दांच्या जातींचा 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत। मग विकारी कोणते आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या आहेत विकारी। आणि अविकारी कोणते आहेत, क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। मग या शब्दांच्या जातीचा आपल्याला काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो। म्हणून या ठिकाणी बघा लगेच तुम्हाला दाखवली आहे कोणती जात तर नाम ही जात। मग नामामध्ये काय शिकायचं असतं तर नाम म्हणजे काय, नामाची व्याख्या, नामाचे प्रकार कोणते आहे, नामांचं परस्परांमध्ये होणारं रूपांतर, या सगळ्याच घटकाचा अभ्यास आपल्याला नाम या प्रकारात करायचा असतो। नाम 2 अक्षर शब्द जरी असला तरी या नामामध्ये आपल्याला माहिती घेण्यासाठी नामाविषयी कमीत कमी 1-1 घंट्याचे 2-2, 3-3 लेक्चर आपल्याला घ्यावे लागतात। मग हे सगळं आपल्याला कशात बघायचं आहे, नाम या प्रकरणात बघायचं आहे। मग नाम हे प्रकरण बघितल्यानंतर लगेच बघा सर्वनाम या ठिकाणी दाखवलेलं नाही। काय दाखवलेलं आहे, नामानंतर मी दाखवलं आहे आपल्याला शिकायचं लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप काय असतं। एकदा जर तुम्हाला नाम माहित झालं मग त्या नामाचं लिंग कोणतं आहे
मी जर समजा म्हणलो मुलगा, मुलगा या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंग काय होईल तर मुलगी होईल, ठीक आहे। त्यानंतर नाम, आता हे मुलगा आहे मग त्याचं एक वचन मुलगा झालं, अनेक वचन काय होईल तर मुले होईल, ठीक आहे। त्यानंतर मुलगा आहे, आपल्या अनेक गोष्टी सामनरूप करायचं, आपण काय म्हणणार आहेत मुलांना, म्हणजे आपण ना काय केलं या ठिकाणी विभक्ती प्रत्यय वापरला। त्यानंतर मुला हे काय केलं आपण सामान्यरूप केलं, म्हणून या ठिकाणी एकदा नाम शिकलो की नामानंतर आपल्याला लिंग, वचन, विभक्ती आणि सामान्य रूप हे प्रकरण शिकायचे असतात। आणि मग हे शिकणं झालं की पुन्हा आपण कुठे येतो, आपल्या शब्दांच्या जातीकडे पुन्हा येतो, आणि ती जात कोणती असते दुसरी, ती म्हणजे असते सर्वनाम। कोणती असते सर्वनाम। मग सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय आहे सर्वनाम आहे। परंतु या ठिकाणी तेवढंच अभ्यास करून जमणार आहे का, नाही। तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वनामाचे प्रकार किती आहेत तर 6 प्रकार आहेत। ते कोणकोणते प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा असतो। आणि मग सर्वनाम एकदा झालं की आपण पुढचं प्रकरण कोणतं बघतो, विशेषण। मग आता विशेषण हे प्रकरण म्हणजे विशेषणाविषयी आपण माहिती घेतो, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो तर विशेषण असतो। पण त्या ठिकाणी आपल्याला नामाचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर सिद्ध आणि साधित मधले नाम जे आहेत, सिद्ध आणि साधित मधले जे विशेषण प्रकार आहेत ते आपल्याला शिकावं लागतं। हे सगळं आपल्याला कशामध्ये शिकायचं आहे तर विशेषण या प्रकारात शिकायचं आहे। नंतर येतं बघा पुढे क्रियापद। आता क्रियापद हे अतिशय महत्वाचं असं प्रकरण आहे। आता क्रियापदाचे मुख्य प्रकार 2 सांगितले जातात, परंतु क्रियापद हे भरपूर आहेत। भरपूर किती आहेत तर जवळपास 14 क्रियापद आपल्याला शिकायचे आहेत। मग त्याच्यामध्ये करणरूप क्रियापद आहे, अकरणरूप क्रियापद आहे, उभयविध क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे, त्यानंतर तुमचं शक्य क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे, ठीक आहे। असे भरपूर प्रकार आपल्याला या ठिकाणी क्रियापदामध्ये शिकायचे आहेत। त्यानंतर बघा पुढचं प्रकरण कोणतं आहे, काळ व अर्थ। आता काळ व अर्थ जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला काळ आणि अर्थ, तर क्रियापद शिकल्यानंतर आपण काय शिकतो, काळ शिकतो। का तर आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो, म्हणून एकदा का क्रियापद शिकलो की नंतर आपण काळ शिकायला मोकळा होतो। आणि मग आपल्याला खेळतो म्हणलं तर वर्तमान काळ, खेळली म्हणलं तर भूतकाळ, आणि खेळेल म्हणलं तर भविष्यकाळ याचा बोध होतो। म्हणून क्रियापद शिकल्यानंतर आपल्याला काळ हे प्रकरण शिकायचं असतं। व अर्थ, क्रियापदाचे किती अर्थ आहेत 4 आहेत, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ। मग ते क्रियापदाचे अर्थ काय सांगतात याचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करणं आहे, अर्थामध्ये करणं आहे। त्यानंतर बघा पुढे आता आपल्या काही जाती दाखवलेल्या बघा, क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय आणि केवल प्रयोग अव्यय। 4ही ठिकाणी अव्यय 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 असा शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे। मग हे झालं तुमच्या क्रिया, हे झालं तुमचे ज्या शब्दांच्या जाती आहेत 4 ह्या, त्या आहेत अविकारी। म्हणजे या शब्दांमध्ये कुठल्याही प्रत्या म्हणजे लिंगानुसार, वचनानुसार, विभक्तीनुसार बदल होत नाही, त्या अविकारी जाती असतात। मग याच्यामध्ये क्रिया विशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण असतो। शब्दयोगी अव्यय काय असतो, शब्द जोडणारा असतो आणि वाक्य दिलेल्या शब्दाचे काय करतो तो संबंध जोडण्याचं काम करतो। उभयन्वयी अव्यय म्हणजे काय, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडले जातात। आणि केवल प्रयोग अव्यय म्हणजे काय असतात, मनातील भावना व्यक्त केल्या जातात, न कळत पण ते बाहेर आलेले असतात। तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे। त्यानंतर बघा प्रयोग हे प्रकरण दिलं बघा। आता प्रयोग हे प्रकरण शब्दांच्या जाती झाल्यावर दिलेलं आहे, अगोदर का शिकायचं नसतं। जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना लिंग माहित नसतं, वचन माहित नसतं, विभक्ती माहित नसतं, नाम माहित नसतं, क्रियापद माहित नसतं। या सगळ्या गोष्टींची ओळख झाल्यानंतरच आपण प्रयोग शिकू शकतो। म्हणून सगळ्यात नंतर आपल्याला काय दाखवलेलं या ठिकाणी प्रयोग दाखवलेला आहे। मग शब्दांचा त्याला आपण काय शिकत असतो, प्रयोग हे प्रकार शिकत असतो। मग प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत तर 3 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि आणखी एक 4था प्रकार पडतो तो म्हणजे कोणता, संकर प्रयोग। पण मुख्य प्रकार मात्र 3च आहेत। तर त्याचा अभ्यास आपल्याला प्रयोग या प्रकारामध्ये करायचा आहे। वाक्य पृथक्करण, वाक्य पृथक्करण आता हे अलीकडच्या 2-3 वर्ष जर बघितलं तर याच्यावर आपल्याला जवळपास 99% प्रश्न हा येतो म्हणजे येतोच। मग वाक्य पृथक्करणामध्ये काय असतं तर पृथक्करण करणे म्हणजे काय, वेगळे करून त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे, तिथं आपल्याला कर्म म्हणजे काय, कर्म विस्तार काय, उद्देश काय, उद्देश विस्तार काय, विधेय काय, विधेय विस्तार काय, आधारपूरक काय, विधानपूरक काय, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे, वाक्य पृथक्करण या प्रकरणामध्ये करायचा असतो। त्यानंतर बघा पुढचा प्रकार कोणता, प्रकरण कोणतं आहे बघा, वाक्याचे प्रकार। आता वाक्याचे प्रकार जे आहेत तर वाक्याच्या प्रकारामध्ये आपल्याला काय शिकायचं असतं,
की वाक्यांचे प्रकार कोणकोणते आहेत. मग प्रश्नार्थी आहे का, उद्गारार्थी आहे का, होकारार्थी आहे का, नकारार्थी आहे का, ठीक आहे, प्रश्नार्थी आहे का. त्यानंतर रचनेहून पडणारे प्रकार आहेत तुम्हाला ते कोणते आहेत, केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, पुन्हा अर्थाहून पडणारे प्रकार आहेत, आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला वाक्यांच्या प्रकारामध्ये शिकायचं असतं. त्यानंतर बघा पुढचे प्रकार आपल्या ठिकाणी काय दिसतंय, तर वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर. आता वाक्य संश्लेषणामध्ये तुम्हाला काय असतं माहिती का, जे केवळ वाक्य, 2 केवळ वाक्य दिले असतात, त्यापासून एक केवळ वाक्य तयार करा, मिश्र वाक्य तयार करा, संयुक्त वाक्य तयार करा. त्यानंतर वाक्य रूपांतरामध्ये काय असतं, तर वाक्य रूपांतरामध्ये तुम्हाला देतील प्रश्नार्थी वाक्य म्हणतील करा विधानार्थी वाक्य, किंवा तुम्हाला देतील उद्गारार्थी वाक्य म्हणतील करा विधानार्थी वाक्य, होकारार्थी देतील नकारार्थी करा म्हणतील, ठीक आहे. हे सगळं आपल्याला या 2 प्रकारांमध्ये शिकायचं आहे, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर. त्यानंतर बघा पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे कोणतं आहे, तर समास. आता समास या प्रकारावर आताच्या काळामध्ये आपल्याला भरपूर असे प्रश्न विचारले जात आहेत. TCS आणि IBPS जे म्हणतो आपण, त्यांचे तर आवडते विषय, आवडते प्रकरण कोणते आहेत, तर समास आहेत, ठीक आहे, संधी आहेत. तर मग समासामध्ये आपल्याला समासाचे मुख्य जे प्रकार आहेत 4 ते प्रकार अभ्यासाचे असतात. मग अव्ययभाव समास आहे, त्यामध्ये तत्पुरुष समास आहे, तत्पुरुष समासामध्ये पुन्हा 7 तुम्हाला उपप्रकार दाखवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला द्वंद्व समास आहे, द्वंद्व समासामध्ये तुम्हाला 3 प्रकार आहेत. आणि त्यानंतर बहुव्रीही समास आहे, बहुव्रीही समासामध्ये 4 प्रकार आहेत. हे सगळं अभ्यास आपल्याला कशात करायचा असतो, समास या प्रकरणामध्ये करायचा असतो. त्यानंतर बघा पुढचं प्रकरण कोणतं आहे, अलंकार आहे. मग आता अलंकार हे सुद्धा अतिशय महत्वपूर्ण असं प्रकरण आहे. आपल्याला एखादं अलंकार हा परीक्षेमध्ये विचारलेला दिसून येतो. मग अलंकाराचे अर्थ अलंकार आणि शब्द अलंकार आहेत. शब्द अलंकारामध्ये 3 आपल्याला शिकायचे आहेत आणि अर्थ अलंकारामध्ये जवळपास 20 अर्थ अलंकार आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. मग त्याच्यामध्ये उपमा कोणता, उत्प्रेक्षा कोणता, यमक कोणता, ठीक आहे. त्यानंतर चेतना गुणोक्ती कोणता, अनन्वय कोणता, व्यतिरेक कोणता, हे सगळं आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, तर आपल्याला अलंकार या प्रकरणामध्ये बघायचं आहे. त्यानंतर बघा पुढचं प्रकरण जे सुरू होतं ते म्हणजे कोणतं आहे, ते शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी हे प्रकरण सुद्धा खूप असं महत्वाचं आहे, कारण की आपण बघतो परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेलं असतं दिलेल्या पर्यायातील कानडी शब्द ओळखा, गुजराती शब्द ओळखा, हिंदी शब्द ओळखा, तत्सम तद्भव शब्द ओळखा, उपसर्ग घटित म्हणजे काय, प्रत्यय घटित म्हणजे काय, अनुकरण अभ्यस्त म्हणजे काय, अंशाभ्यस्त म्हणजे काय, अनुकरण दर्शक म्हणजे काय, हे सगळ्यांचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे, तर शब्दसिद्धी या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर बघा पुढचं प्रकरण काय आहे, शब्द शक्ती व रस. मग रस किती आहेत, 9 रस आहेत. आणि शब्दांच्या मुख्य शक्ती किती आहेत, 3 आहेत. त्या कोणत्या आहे, अभिधा आहे, व्यंजन आहे, लक्षण आहे. मग या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला शब्द शक्ती व रस यामध्ये करायचा आहे. त्यानंतर बघा पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे वृत्त. आता वृत्त हे प्रकरण असं आहे, ते बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलं जात नाही, परंतु शिकताना मात्र मराठी शिकायचं आहे तर परिपूर्ण शिकायचं आहे, म्हणून वृत्त सुद्धा आपण घेणार. कारण की MPSC मार्फत मात्र ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये वृत्तावर तुम्हाला प्रश्न विचारला असतो. मग वृत्तामध्ये तुम्हाला छंद वृत्त काय, मात्रा वृत्त काय, अक्षर वृत्त काय, हे सगळं आपल्याला कशामध्ये शिकायचं आहे, तर वृत्त या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढचे जर प्रकरण बघितले तर म्हणी आहे, वाक्प्रचार आहेत, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, शब्द समूहाबद्दल शब्द आहे, समूहदर्शक शब्द आहे, ध्वनिदर्शक शब्द आहे, अलंकारिक शब्द, प्राण्यांचे राहण्याचे ठिकाणी, विराम चिन्हे, कथा संग्रह, कादंबरी व लेखक, नाटक व काव्य संग्रह. म्हणजे हे जे आहेत तर हे प्रकरण आपण तर या ठिकाणी शिकवणारच आहोत, परंतु हे तुम्हाला स्वतः सुद्धा करावं लागणार आहे. कारण की आपण 100 म्हणी जर घेतल्या तरी त्या कमीच आहे. तुम्हाला जेवढ्या म्हणी तुम्हाला इकडून तिकडून भेटतील त्या म्हणी तुम्हाला एकत्र करावं लागत असतात. म्हणून हा जो अभ्यास आहे तो आपण जेवढा करू सविस्तर तेवढं ते आपल्याला फळ त्याचं भेटत असतं. कारण की बघा आता प्राण्यांच्या राहण्याचे ठिकाण हे मोजकच आहे. तुम्हाला 20-25 प्राण्यांचे घर वगैरे दाखवलेले, त्यांच्या पिल्लांचं नाव तुम्हाला दाखवले, परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, भरपूर असा प्रचंड साठा आहे. परंतु आपण मात्र या ठिकाणी जे प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा विचारले जातात असे जे शब्द आहेत त्याचा साठा आपल्याकडे आहे, तो आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. तर अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी हे सगळं शिकायचं आहे. मग आता एवढं सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर आता प्रश्न येतो की आपली बॅच चालू कधी होणार आहे. तर आपली बॅच ही
उद्यापासून म्हणजे उद्या तारीख किती आहे तर 13 फेब्रुवारी आहे 2025. तर उद्यापासूनच आपली बॅच ही सुरू होणार आहे. पण बॅच सुरू कुठं होणार सर तर बॅच सुरू होणार आहे बघा ड्रीम विजन या ऍप्लिकेशनवर. ड्रीम विजन या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर आपली बॅच सुरू होणार आहे. मग बघा या ठिकाणी ड्रीम विजन हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला मग त्या ऍप्स मध्ये मॅथच्या भरपूर बॅचेस उपलब्ध आहेत, रिजनिंगच्या भरपूर बॅचेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपली आता बॅच असणार आहे बॅच क्रमांक 51 नंबरची जी बॅच असणार आहे ती असणार आहे मराठी या विषया संदर्भात असणार आहे. मग यात आपण काय काय बघणार बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स म्हणजे आपले जे आहे तर दररोजचे काय असणार आहे तर लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि नंतर त्याच ऍप्सवर आपल्याला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे. याला कोणतीही मर्यादा नाही की 3 वेळेस पाहता येईल 5 वेळेस पाहता येईल असं कोणते नाही. तो जो आहे बॅचचा कालावधी तो किती आहे 6 महिने आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकतात, त्याला कोणतंही बंधन नाही. परंतु जी बॅच असणार आहे ती बॅच मात्र 6 महिने चालणार आहे. ती 6 महिने तुम्हाला ती उपलब्ध असणार आहे आणि आपलं शिकवणं मात्र 4 महिन्यामध्ये 3.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल. परंतु बॅच मात्र तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये किती महिने पाहायला भेटेल 6 महिने पाहायला भेटेल. आता आला विषय पुढचा की या बॅचचा वेळ काय असणार आहे तर वेळ असणार आहे 7 ते 8 म्हणजे 7 वाजेपासून सुरू होईल तर 8 वाजेपर्यंत आपली ती बॅच असणार आहे. आणि तुम्हाला मराठीचा हा कोर्स विकत घ्यायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी फीस पेड करावी लागेल. ती आहे अतिशय कमी, किती आहे तर 501 रुपया. ते तुम्हाला त्या ठिकाणी पेड करावे लागतील आणि मग तिथून तुमची आणि माझी जर्नी सोबत सुरू होईल. तर या ठिकाणी ड्रीम विजन हे जे तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि उद्यापासूनच आपण आपल्या बॅचला सुरुवात करत आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूयात. उद्यापासून आपण आपले जे नियमित प्रकरण आहेत ते तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.